रार महादेव, आज जायचं आपल्याला क्लोजिंगला कोल्हापूरला. निघालो डायरेक्ट कोल्हापूरला जायला. तेवढ्यात नुकताच पाऊस पडून गेलं, त्यामुळे वातावरण क्लिअर झालं. तेवढ्यात कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात काय पावसाचं वातावरण ठीक झालं. कधी पाऊस पडेल काय सांगता येईन झालं. म्हणलं आता पहिला जाऊया कामावर. डायरेक्ट आलो मंगलमूर्ती फार्माला. इथं होतं आपलं आजचं क्लोजिंगचा विषय. त्यामुळं काय क्लोजिंग करायचं होतं. आत गेलो. सरांनी म्हणले की दुपारी 3 वाजता या जावं. तेवढ्यात लगेच मागे युटर्न घेऊन आलो आम्ही कट्ट्यावर. कारण की इथं बसून सगळं काढावं लागते, नियोजन लावावं लागते, कुठं काय करायचं. तिथनं म्हणलं पोरांना जाऊन रिमाइंडर लावून येतो. गेलो डायरेक्ट रिमाइंडर लावायला. कारण की रिमाइंडर लावल्याशिवाय धंदा वाढत नाही. आणि असं रिमाइंडर सकाळ सकाळी लावावं लागते. सपला की विषय भावानो. तिथनं आलो निलेश एजन्सीला. कारण की भाऊंनी आणि परत ऑर्डरसाठी बोलले आलो मला की ऑर्डर आपल्याला लागणार होती. भाऊंच्याकडे जरा स्माईल देऊन एक ऑर्डर काढली बारीकमध्ये. तिथनं आलो परत सरांच्याकडं. आणि ऋषी सरांचा काय विषय हार्ड असते घ्या. काढलीत मग सरांनी एकदम सगळ्यांची ऑर्डर. मग काय निघालो परत तिथं बसायला कट्ट्यावर. कारण की जरा हिशोब घालायला लागतोय कुठला कसं काय इन्सेंटिव्ह आपल्याला कसं येणार ते पण बघायला लागते हो. नुसतंच काम करून पण चालत नाही, त्याच्यावर पण लक्ष द्यायला लागते. आणि आमचा पंकज दादा या सगळं गायडन्स देत असते सगळ्यांना, कसं इन्सेंटिव्ह येते काय येते हे बघा. असं गणित घालायला लागते, त्याशिवाय काम होत नाही. सपला विषयी भावना. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा.